हॅलो फ्रेंड्स, बुक रीडिंग शॉर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक पाहणार आहोत आणि हे पुस्तक लिहिलं आहे जोसेफ मर्फी यांनी. याच्यामध्ये जोसेफ मर्फी यांनी सांगितलेलं आहे, आपण मनापासून प्रार्थना केली तर ती पूर्ण होते. खूपदा असं होतं की आपण मनापासून प्रार्थना करत नाही किंवा तेवढा आपला विश्वास नसतो आणि याच्याबद्दलच सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. चला तर पाहूयात, मग पहिल्या चॅप्टरपासून स्टार्ट करूयात. पहिला चॅप्टर आहे आपल्या अवचेतन मनाची शक्ती. आपलं मन आहे ते दोन भागामध्ये विभागलेलं आहे. एक आहे चेतन आणि दुसरं आहे अवचेतन. पण खरी ताकद कुणात आहे माहिती आहे का? अवचेतन मनात. जसं आपण विचार करू तसंच वास्तव्य घडतं. म्हणजे सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात आणि जीवन यशस्वी होतं. चॅप्टर 2 आहे मन कसं कार्य करतं. चेतन मन आदेश देतं, अवचेतन मन ते वास्तवात बदलतं. म्हणजेच काय, ही गोष्ट आपल्याला करायची आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, मी करू शकते, आणि अवचेतन तुमच्यासाठी मार्ग शोधून काढेल. चॅप्टर 3 आहे आरोग्य आणि मन. तुम्ही आजारी आहात, मग मनाला सांगत राहा, मी पूर्णपणे स्वस्थ आहे. विश्वासाने बोला आणि पहा, अवचेतन शरीराला बरे करण्याची ताकद जागृत करते. चॅप्टर 4 संपत्ती आणि यश. तुमचं मन पैशाला कसं पाहतं? कमतरता म्हणून की सहज मिळणारं साधन म्हणून? जिथं विश्वास तिथं यश. अवचेतन मनाला आदेश द्या, माझ्याकडे संपत्ती सहज येते, आणि खरंच त्याप्रमाणे अवचेतन मन आपल्यासाठी काम करतं. चॅप्टर 5 नातेसंबंध आणि प्रेम. मनात जर प्रेम असेल तर ते कंपन जगात पसरवतात. मत्सर, द्वेष, राग हे नातं नष्ट करतात, पण प्रेम आणि प्रेमळ विचार नातं मजबूत करतात. चॅप्टर 6 आहे समस्या सोडवणे. झोपण्याआधी अवचेतन मनाला सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला सकाळी मिळेल, आणि चमत्कार बघा, अवचेतन मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. चॅप्टर 7 आहे भीतीवर मात. भीती म्हणजे मनाची सर्वात मोठी कैद आहे. दररोज म्हणा, मी निर्भय आहे, माझ्यावर विश्वास आहे, आणि पहा, भीती वितळून जाते. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला जी गोष्ट स्वतःबद्दल चांगली व्हायला हवी त्यासाठी आपण सतत पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत. चॅप्टर 8 आहे सवयी बदलणे. वाईट सवय म्हणजे अवचेतनात कोरलेली नोंद, पण नवीन सवयींनी तुम्ही ती नोंद बदलू शकता. 21 दिवस सातत्य ठेवा आणि अवचेतन तुमचं आयुष्य नवं करेल. वाईट सवयी बदलण्यासाठी सुद्धा अवचेतन मनाची तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि स्वतःला चांगली सवय लावू शकता. यशाचे रहस्य. यश हे नशिबावर नाही तर मनाच्या शक्तीवर अवलंबून असतं. कल्पनाशक्ती, विश्वास, कृती म्हणजेच यश, आणि कृतज्ञता हेच त्याचं रहस्य आहे. चॅप्टर 10 आहे आध्यात्मिक दृष्टिकोन. अवचेतन मन म्हणजे देवाशी जोडलेलं दार आहे. विश्वाशी एकरूप व्हा, प्रार्थना करा, विश्वास ठेवा, आणि पहा, तुमचं अवचेतन मन तुमचं स्वप्न पूर्ण करतं. या पुस्तकाचं मुख्य तत्व असं आहे की आपलं अवचेतन मन हे जसं विचार करतं तसंच जीवनात घडवतं. तुम्ही सकारात्मक, प्रेमळ आणि आत्मविश्वासपूर्वक विचार करा, पॉझिटिव्ह राहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी घडतील आणि तुमचं आयुष्य आनंदी आणि सुखकर होईल. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.